नमस्कार. आपण ऐकतो आहोत श्रवणानंद उपक्रमांतर्गत शुभांगी भडभडे लिखित अद्वैताचे उपनिषद. गोविंदपाद त्या तिघींना पाहून मनातून भयभीत झाले होते. यांची काही आणखी नवीन तर मागणी नसेल ना, हा विचार ते करीत होते. आमची एक विनंती मान्य कराल? मी तुमची प्रथम अपत्य प्राप्तीची विनंती मान्य केली आहे ना. आता मला तुमच्यासाठी काही मागून वचनबद्ध करू नका. आमच्यासाठी काहीही न मागता आम्ही तुमच्या आनंदासाठी काही मागितलं तर द्याल? मी आनंदाने होकार दिला. मग आमच्या आनंदासाठी, तुमच्या आनंदासाठी तुम्ही होकार दिलात ना, मागू आता. अवश्य मागा, मी देईन. मी तुमची इच्छा पूर्ण करीन, शब्द देतो. इथेच मी पुन्हा नियतीच्या फेऱ्यात अडकलो होतो हे नंतर लक्षात आलं. पण तिथे आता काहीही उपयोग नव्हता. म्हणजे आपला विवाह तर नाही झाला? आचार्य शंकरने विचारलं. तेच घडलं. तिघींनी मी त्या शूद्रकन्येशी विवाह करावा अशी विनंती केली. निवृत्त होण्याच्या मार्गावर अग्रेसर होण्याचा प्रयत्न करणारा मी पुन्हा प्रवृत्त झालो. नव्या जीवनासाठी माझ्या शब्दात मी अडकलो. माझं गृहस्थ जीवन सुरू होतं आणि काही वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मी मुक्त झालो. माझ्या पत्नीचा, उज्जयिनीच्या राज्यकन्येचा पुत्र श्रीहर्ष विक्रमादित्य पुढे उज्जयिनीचा राजा झाला. माझ्या ब्राह्मण पत्नीचा पुत्र भर्तृहरी तो इथे आश्रम व्यवस्था, अध्यापन व्यवस्था पाहतोय. वैश्य पत्नीचा पुत्र भट्टी आणि शूद्र पत्नीचा पुत्र वररुची यांनीही आपली क्षेत्र उत्तम गाजवली. आणि वचनाप्रमाणे त्या माझ्या समंजस पत्नींनी मला संन्यास घेण्यासाठी गृहस्थाश्रमातून निवृत्त केलं. त्या चौघी विलक्षण स्त्रिया होत्या. आपल्याला मिळालेल्या वेळात त्यांनी अत्यंत आनंदाने, सुखाने संसार केला. चौघी एकत्र राहिल्या. चौघींनी मला निरोपही दिला. मी मुक्त झालो वचनांतून, मी मुक्त झालो गृहस्थाश्रमातून आणि मी मुक्त झालो माझ्या नव्या मार्गातील सर्व मोहातूनही. आणि मग मी उज्जयिनीहून नर्मदा तटाकी आलो. शिवशंकराची आराधना केली. त्यांच्या आराधनेतून मला अखिल विश्वातील प्रसन्नता मिळाली, शांती मिळाली आणि ज्ञानार्जनाचं कार्य सुरू केलं. आचार्य गोविंदपाद यांचे नेत्र भरून आले होते. आपली जीवनकथा आपल्या सर्वाधिक अल्पवयाच्या आचार्य शंकरला सांगून ते अधिकच मुक्त झाले. वत्सा, माझे गुरु गौडपाद म्हणाले होते, एक दिवस असा येईल की ज्यावेळी तुला तुझ्या जीवनातील सर्वाधिक आनंद मिळेल. हा या जीवनातील सर्वाधिक मुक्ततेचा तो दिवस असेल आणि आनंदही असेल. वत्सा, आज मी मुक्त झालो. तुझ्याच प्रतीक्षेत मी होतो. एकदा का तुला माझ्या गुरुवर्यांचं दर्शन बद्रीनाथाला घडवलं की मी अधिकच मुक्त होईन. जीवनाच्या अंतिम चरणातलं शेवटचं ते वाक्य असेल आणि ह्या महावाक्याचा प्रणेता असशील तू शंकर, केवळ तूच. आर्यावर्ताच्या विशाल पटावर तुझं प्रत्येक वाक्य प्रमाण होईल. तू महावाक्य लिहिशील शंकर. त्यांनी आवेगाने आचार्य शंकरला जवळ घेतलं. आज ते खऱ्या अर्थाने मुक्त झाले आणि त्याचा आनंद त्यांच्या मुखावर झळकत होता. धरतीच्या अंगावर दृढ पावलं उमटली. ती गंगा नदीच्या दिशेने मार्गक्रमण करू लागली. धरतीने नेत्र उघडून पाहिले. हा सुदृढ देह यष्टीचा, विलक्षण तेजस्वी युवा संन्यासी आहे तरी कोण? काशी नगरीत आलाय, परंतु मलाच भय आहे. काशीतले स्वनाम श्रेष्ठ, कर्मठ, पंडित, दिग्गज यांचा निभाव तरी ते लागू देखतील का? कुठल्या तरी हेतूने याचं काशीत पदार्पण आहे हे निश्चित. हातातला दंड, कमंडलू, चौपदरी घेऊन हा निघालाय खरा, परंतु उगाचच आपण साशंक होतोय. मातेचं हृदय आपलं. ह्या कुमारवयाच्या संन्याशाला ज्या अर्थी तो दृढ संकल्पाने आलाय तर त्याला भय नसणारच, तिने स्वतःला समजावलं आणि मनोमन आशीर्वाद दिला. वत्सा, ज्या माझ्या मार्गावरून तू चालत जाशील ते सारे मार्ग तुझेच असतील. पुत्रा, आज तुझ्यासारख्या संकल्पी युवकाची आवश्यकता आहे समाजाला. उगवणाऱ्या सूर्याच्या दिशेने चालत राहा, तर एक दिवस सूर्य स्वतः तुझ्या मागे असेल. खरोखरीच मनात दृढ संकल्प घेऊन ओंकारेश्वराचा परिसर सोडून गुरु आज्ञेने इथे आला होता. स्वतः आचार्य गोविंदपाद येणार होते, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते म्हणाले, तू पुढे जा, मी तुला भेटेन हरिद्वारच्या मार्गात. तसाच तो निघाला होता.
अजून वातावरणात कुठेही जाग नव्हती. वृक्ष ध्यानस्थ, वेली निद्रिस्त, कलिका उमलण्याच्या विचारात, कोटरातील पक्षी निवांत. विश्वकर्म्याने स्वतः शिवशंकरासाठी निर्मिलेली ही काशी नगरी त्रिलोक सुंदरी असावी इतकी रमणीय, लावण्यवती. आचार्य शंकर मनकर्णिका घाटावर उभे होते. गंगेच्या अप्रतिम लावण्याने स्तब्ध झाले. गंगेचे विशाल पात्र, मागे गर्द हिरव अरण्य, पूर्व क्षितिजाशी अरुणाचा स्वर्णमयी रथ नुकताच आलेला. आकाशात रंगपंचमी, दूर दूरपर्यंत केवळ केवळ फक्त गंगाच. हा विशाल प्रवाह नितांत सुंदर. प्रातःकाळचं हे रमणीय चित्र रेखाटणारा सृष्टीकर्ता, चित्रकार, कवी आणि गायकही एकाच वेळी आकाशात चित्र, हलकेच धूसर वस्त्र दूर करीत गंगेच्या जलात त्याचं प्रतिबिंबही रेखाटण्याचा त्याचा असफल प्रयत्न. कवीने चित्र पाहून कविता करावी असा हा कवी चित्रकार निस्तब्ध वातावरणातही संगीत नादलय असते हे जाणवून देणारा निसर्ग निर्माता कोण असेल हा? सर्वांनाच अनाकलनीय आणि मूलभूत प्रश्न. तसाच तो अनाकलनीयच. युगानुयुगे शोधतो आहोत. ह्या अनेक प्रश्नांची उत्तरं ज्ञानाच्या कक्षेतून, विज्ञानाच्या परिघांतून त्याला आपल्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न चालू आहे. हाती गवसल्यासारखा वाटला तरी तो नित्य कक्षेच्या बाहेरच, अंतराळात जाणून घ्यावं म्हणून लपून असलेला. ऋषींनी त्याची कवनं गायली, वेदांतून शोध घेतला. जो मी तोच तो आणि तोच तो ज्याचा मी अंश म्हटलं. अनेकांनी सहस्त्रवर्ष तपस्या केली पण नाही गवसला. खरंच ईश्वरा, अगम्य, अतुलनीय, अद्वितीय आहेस तू. निसर्गात क्षणोक्षणी जाणवतोस. आम्ही आमच्या मनातल्या रूपांची प्रतिमा तयार केली. देव देवता आम्ही त्यांचं कार्य पाहून नावं दिली. तू आलास, भेटलास. ह्या सृष्टीच्या लावण्यातून, मानवाच्या सहृदयतेतून, गुणातून, ज्ञानातून, कर्तृत्वातून, समाज आणि राष्ट्राप्रती समर्पित होणाऱ्यांतून. आचार्य शंकर गंगा नदीच्या जलात उतरले. पूर्व दिशेने आपलं महाद्वार उघडलं. रविराजाची सोनेरी किरणं हळुवार पावलं टाकत पूर्व दिशेच्या द्वारातून बाहेर पडली. आचार्य शंकरने उगवत्या सूर्याला अर्घ्य दिलं. मनोभावे त्या प्रकाश पुरुषाला नमस्कार केला. बाहेर येऊन मनकर्णिका घाटावर ध्यानस्थ बसला. कितीतरी वेळ गेला असावा. नेत्र उघडले तेव्हा त्याच्या भोवती अनेक लोक जमले होते. आपण कोण? कुठून आलात? मी आचार्य शंकर. काल रात्री माझ्या गुरुबंधूंसह इथे आलो. इथून पुढे बद्रीधामला जायचंय. आपण काही काळ इथे वास्तव्य करावं अशी आमची इच्छा आहे. आपला माझा तसा परिचय नाही, पण आग्रह कसा करता आहात हे मला कळेल का? आचार्य, काशीत अनेक विद्वान पंडित आहेत. काशी ही पुरातन कालापासून विद्यानगरी आहे. सांप्रत इथे असा तुमच्यासारखा ध्यानस्थ बसलेला कुणी यती, साधू, संन्यासी दिसला नाही. आपण संन्यासी का झालात हे आम्हाला कळेल. त्यावरून आपण काही अनुमान आणि निष्कर्ष काढणार आहात का? खरं सांगू, आम्ही आपल्या व्यक्तित्वाने प्रथम प्रभावित झालो, मग ध्यानधारणेने झालो, मग मधुरवाणीने झालो. आम्हाला केवळ हवाय आपला सहवास, ऐकायची मधुरवाणी. आपण खरोखरीच मला आनंद दिलात. मी जनकल्याणाचा मार्ग कसा शोधावा हे माझा गुरूंना आचार्य गोविंदपाद यांना विचारलं तेव्हा ते मला म्हणाले, तुला तो निश्चित सापडेल. जर सापडला नाही तर परत ये. आणि काय आश्चर्य, तुम्ही माझ्या समोर आहात. माझा सहवास तुम्हाला हवाय. इथूनच मला माझा मार्ग मिळणार आहे. ही गुरुवाणी सत्य झाली. सांगा, मी आपल्यासाठी काय करू? आमच्या श्रांत मनाला मार्गदर्शन करा. जीवनाचा अर्थ, जगण्याचा संदर्भ, आम्ही कसं वागावं हे सांगा. आज आम्ही संभ्रमित आहोत. असं का? सारेच आम्हाला वेगवेगळ्या देवतांचं महत्त्व सांगून आम्ही त्यांच्या शिष्यत्व पत्करावं आग्रह करतात. विद्वत मंडळी शास्त्रार्थात परस्परांवर मात करण्यात श्रेष्ठत्व मानतात. सांख्य, गाणपत्य, शाक्त, शैव, वैष्णव असे अनेक पंथ इथे आहेत. मग मी वेगळं काही सांगेन असं तुम्हाला का वाटलं? तसं सांगता येत नाही. कदाचित आपण नवीन काही सांगायला आला असाल असं वाटलं प्रथम. मग नंतर वाटलं तुम्ही कुमार संन्यासी आहात, निरपेक्ष असाल, निर्मोही असाल. एरवी या वयात संन्यास कुणी घेत नाही. आचार्य शंकर काही बोलले नाहीत. परंतु त्यांना शोधत आलेला सनंदन म्हणाला, आपण सायंकाळी इथे यावं. आचार्य आपल्या प्रश्नांची उत्तरं अवश्य देतील. लोक समाधानाने परतले. नवीन आनंदाचा साक्षात्कार त्यांना झाला.
संध्याकाळी आचार्य शंकर मनकर्णिका घाटावर पोचले तेव्हा जनसमुदाय त्यांची प्रतीक्षा करीत होता. त्यांना आश्चर्य तर वाटलंच, शिवाय लोकशिक्षणाची एक संधीही प्राप्त झाली आहे असंही वाटलं. एका उंच आसनावर आचार्य शंकरला बसण्याची विनंती केली. आचार्य शंकर आसनावर बसले. समोर लहरी लहरीतून गंगा प्रवाहित होत होती. पश्चिमेकडे जाणारा सूर्यही क्षणभर आचार्यांच्या मुखावर स्थिरावला. आपण सारे उपस्थित आहात. मी आपल्यापेक्षा सांसारिक अनुभूतीने शून्य आहे, तेव्हा मी आपल्याला काय सांगावं? आपणच मला काय ते विचारावं. महाराज, इतकी वर्ष पारिवारिक जीवन आम्ही जगतो आहोत, परंतु न शांत स्वस्थ नाही. काय करावं कळत नाही. कस्तुरी माहीत आहे? ती मृगाच्या नाभीतच असते, परंतु तो रानोमाळ सैरावैरा धावत असतो त्या सुगंधाच्या प्राप्तीसाठी. शेवटी त्याच्या देहातलं त्राण संपतं, मृत्यू येतो, परंतु कस्तुरी त्याला प्राप्त होत नाही. तसंच आपलं आहे जीवन. अर्थप्राप्ती तो परिश्रम करतो, तो त्याला त्याचबरोबर अनेक इच्छा, मोह, वासना निर्माण होतात. सुख म्हणजे अर्थप्राप्ती असा दृढ समज आहे. भौतिक सुविधा प्राप्त होतात, परिवारातले आर्थिक प्रश्न सुटतात, परंतु अविश्रांत परिश्रम करताना एक दिवस मृत्यू येतो. परंतु मनःशांती संपूर्ण जीवनात मिळत नाही. खरं ना? अगदी सत्य आहे महाराज. ज्या आनंदाच्या, सुखाच्या, मनःशांतीच्या मागे त्याचा शोध घेण्यात त्याचं आयुष्य जातं, तो आनंद, ते सुख, ती शांती मनातून उगमस पावते. खरं सुख हे बाहेरच्या विश्वात नाही, ते आपल्या मनाच्या आत आहे. सुखाची दुःखाची परिभाषा करता येत नाही, त्याला मापायला मापदंड नाही. म्हणूनच तैत्तिरीय उपनिषदात वैशंपायन ऋषींनी आनंदाची मीमांसा केली आहे. ते म्हणतात, जर एखाद्या तरुण, निरोगी, सौंदर्यसंपन्न, ज्ञानी आणि शक्तिसंपन्न युवकाला प्रचंड संपत्ती बहाल केली तर ते सुख, तो आनंद एक माप समजावा. त्याच्या 100 पट सुख देवगंधर्वांना मिळतं, पितरांना मिळतं. अशा देवदेवतांच्या 100 पट सुख इंद्र, ब्रह्म यांना मिळतं. हे सर्व सांगून वैशंपायन ऋषी म्हणतात, याच आयुष्यात जो निस्वार्थ कर्म करतो त्याला जो आनंद, सुख, समाधान मिळतं ते सर्वांच्या सुखाच्या सहस्त्रपट असतं. म्हणजेच पारिवारिक जीवनात समस्या, कर्तव्यपालन, संघर्ष करीत असताना मिळणाऱ्या धनात सुखसमाधानाने राहण्याचा एकच मार्ग आहे, ती म्हणजे आपण जे करतो त्यात प्रामाणिकता असावी. सत्य आहे तेव्हा हे कार्य ईश्वराप्रत जाणार आहे. सत्यदेवाने त्याची नोंद घेतलेली असते. आपण सारे प्रापंचिक आहात, त्यात काही वावगं नाही. सृष्टीचा उदय यातूनच होत असतो, परंतु त्यात सुख हे मनातल्या सत्यदेवाला स्मरून कार्य करण्यानेच प्राप्त होतं. हरिओम तत्सत. आजच्या वाचनाचा मी वृषाली केळकर येथे समारोप करते आहे.